जय शिवराय मित्रांनो आता राज्यात सामायिक जमिनीचं भूसंपादन केलं जात असताना त्या जमिनीचे पोठिसे पाडले जाणार आहेत आणि याच्या संदर्भातील एक अतिशय महत्त्वाचा असा निर्णय राज्य शासनाच्या माध्यमातून 13 ऑगस्ट 2026 रोजी घेण्यात आलेला आहे। मित्रांनो, याच्या संदर्भातील एसओपी महसूल विभागाच्या माध्यमातून निर्गमित करण्यात आलेले आहेत। मित्रांनो, गेल्या काही दिवसापासून आपण शक्तीपीठ महामार्ग असेल किंवा इतर महामार्ग असेल याच्या मोजणीच्या नोटीस आल्याच्या संदर्भातील चर्चा ऐकल्या होत्या। नेमक्या मोजण्या पूर्वीच कशासाठी केल्या जात आहेत हा प्रश्न देखील अनाकनीय होता आणि या सर्वांच्या पार्श्वभूमीवरती आता आलेल्या एसओपी मुळे हा प्रश्न या ठिकाणी उकललेला आहे। मित्रांनो, राज्यामध्ये सामायिक जमिनीचं भूसंपादन केलं जात असताना भूसंपादनाचा मिळणारा मोबदला याच्या संदर्भात बऱ्याच वेळा कौटुंबिक वाद निर्माण होतात आणि या सर्वांच्या पार्श्वभूमीवरती या सामायिक जमिनीचा मोबदला सामायिक स्वरूपामध्ये न देता भूसंपादन करण्यापूर्वीच त्या जमिनीचे पोठिसे पाडले जाणार आहेत। एकाच सातबाऱ्यावरती सामायिक क्षेत्रावरती अनेक जणांची नावं असतील तर त्या जमिनीची मोजणी केली जाईल आणि मोजणी करून त्या जमिनीचे पोठिसे पाडून ज्या पोठिस्यामध्ये ज्या हिस्स्यामधून तो महामार्ग किंवा तो प्रकल्प जात असेल त्या पोठिस्याचं अधिग्रहण करून त्याच व्यक्तीला केवळ त्याचा मोबदला दिला जाणार आहे आणि याच्या संदर्भातील आता एसओपी निर्गमित करण्यात आलेले आहेत। एकाच सातबाऱ्यावरती भावभावाचे नाव असल्यामुळे सामायिक नाव असल्यामुळे संपूर्ण जमिनीचा एकत्रितपणे मोबदला निघायचा, परंतु प्रत्यक्षात जमिनीचा ताबा कोणाकडे पैसे कोणाला मिळावेत याच्यामुळे खूप मोठ्या प्रमाणात वाद निर्माण व्हायचे आणि या सर्वांच्या पार्श्वभूमीवरती हा एक मोठा पर्याय असणार आहे। याच्यामुळे कौटुंबिक वाद मिटण्यासाठी एक मोठी मदत होणार आहे। मित्रांनो, याच्या अंतर्गत जमिनीची मोजणी केली जाणार आहे, तो त्याच्यानंतर जे काही पोठिसे असतील ते पोठिसे पाडले जातील। याच्यानंतर प्रत्यक्ष जागेवरील जे काही सर्वे नंबरचे गट नंबरचे हिस्सा निहाय प्रारूप नकाशे तयार केले जातील। त्याच्यामध्ये प्रत्यक्ष जे काही शेतकरी असतील त्या सर्व सहधारकाला त्या ठिकाणी मोजणीच्या वेळी बोलवलं जाईल। संपादित होणाऱ्या क्षेत्राचं हिस्सानिहाय क्षेत्रफळ स्वतंत्रपणे दाखवण्यात येईल, त्याच्या दिशा सीमा या सर्व दाखवण्यात येतील आणि याचे जे काही प्रारूप यादी तयार होईल, याचे जे काही नकाशे तयार होतील हे सर्व 15 दिवसासाठी आपल्या गावाच्या चावडीवरती प्रकाशित केलं जाईल। या चावडीवरती कोणाचे काही आक्षेप असतील तर ते 15 दिवसामध्ये आक्षेप नोंदवले जातील, त्याच्या काही हरकती असतील तर त्याचं पुढच्या 1 महिन्यामध्ये निराकरण केलं जाईल आणि या आदेशानुसार पुन्हा हिस्सा फॉर्म क्रमांक 11 अर्थात आकारफोड आणि हिस्सा फॉर्म क्रमांक 12 फाळणी 12 तयार करून अभिलेख दुरुस्तीसाठी हे पुढे पाठवण्यात येणार आहेत आणि या सर्व दुरुस्त्या झाल्यानंतर हे फॉर्म 11 आणि 12 तयार करण्यात आल्यानंतर त्या जमिनीचा जो काही मालक असेल, जो काही हिस्सेदार असेल त्याला त्या भूसंपादनाचा जो मोबदला असेल तो मोबदला त्याच्या खात्यावरती दिला जाणार आहे। तर मित्रांनो, अतिशय महत्त्वाचा आणि कौटुंबिक वाद कमी करण्यासाठी अतिशय मदतीचा ठरणारा हा निर्णय घेण्यात आलेला आहे। धन्यवाद।